नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्यू बद्दल चर्चा करणार आहोत. शेअर मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण ट्रेडिंग व्यू बद्दल चर्चा करूया. ट्रेडिंग व्यू हे एक वर्ल्ड पॉप्युलर ट्रेडिंग टूल आहे, ज्याच्या मदतीने आपण इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग तसेच लॉंग टर्म ट्रेडिंग करू शकतो. तसेच टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस देखील करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण फ्री फीचर्स बद्दल चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग व्यू वापरण्यासाठी आपल्याला गुगल वरती जाऊन ट्रेडिंग व्यू सर्च करायचे आहे किंवा ट्रेडिंग व्ह्यूचे मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. या ठिकाणी ट्रेडिंग व्यू वरती जाऊन क्लिक केले असता आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी जाऊन आपण गुगल किंवा फेसबुकद्वारे साइन इन करायचे आहे. साइन इन केल्याचा फायदा असा आहे की तुम्ही ज्यावरती काही स्टडी कराल तो स्टडी पूर्णपणे सेव्ह होणार आहे. या ठिकाणी सर्च ऑप्शनमध्ये जाऊन आपण स्टॉक सर्च करू शकतो किंवा कीबोर्डवरती डायरेक्ट स्टॉकचे नाव टाकून अशा प्रकारे चार्ट ओपन होईल. जर तुम्हाला याची थीम चेंज करायची असेल, डार्क किंवा लाईट थीम ठेवायची असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची थीम चेंज करू शकता. या चार्टिंग सॉफ्टवेअरच्या चारही बाजूला आपल्याला खूप काही इम्पॉर्टंट टूल दिलेले आहेत. यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे तो सर्चचा आहे. या ठिकाणी जाऊन आपण हवा असणारा स्टॉक सर्च करू शकतो. समजा मला टाटा स्टीलचा शेअर सर्च करायचा आहे तर मी इथे जाऊन टाटा स्टील सर्च करू शकतो. त्यावेळी अशा प्रकारचा चार्ट ओपन होत असतो. यानंतर महत्त्वाचं फीचर्स आहे ते म्हणजे एका वेळी आपण 2 चार्ट देखील ओपन करू शकतो. या प्लस साइन वरती क्लिक केले असता आपल्याला टाटा स्टील सोबत दुसरा स्टॉक आपण दुसऱ्या स्टॉकचा चार्ट आपण कम्पेअर करू शकतो. या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या स्टॉकचा चार्ट हा लाईन चार्ट मध्ये ओपन झालेला आहे. तुम्ही याला कॅन्डल मध्ये पण शिफ्ट करू शकता किंवा हा जर चार्ट आपल्याला डिलीट करायचा असेल तर या ठिकाणी जाऊन आपण रिमूव्ह ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर महत्त्वाचे टूल असणार आहे ते म्हणजे टाइम फ्रेम. या ठिकाणी जाऊन आपल्याला हवी असणारे टाइम फ्रेम आपण सिलेक्ट करू शकतो. एक दिवसाच्या कॅन्डलचं फॉर्मेशन अशा प्रकारे दिसेल. म्हणजे हे जी कॅन्डल आहे ती सकाळी 9:15 वाजता ओपन होऊन मार्केट बंद होताना 3:30 वाजता बंद होणार आहे. यानंतर आपण 1 तासाची कॅन्डल, 15 मिनिटाची किंवा तुम्हाला हवे असणाऱ्या टाइम फ्रेमची कॅन्डल तुम्ही या ठिकाणी जाऊन लावू शकता. यानंतर पुढील टूल, तुम्हाला कॅन्डलचा चार्ट ओपन करायचा असेल तर तुम्ही कॅन्डलचा चार्ट असा ओपन करू शकता किंवा तुम्हाला लाईन चार्ट हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन लाईन चार्ट सिलेक्ट करू शकता. तर पुढील टूल हे इंडिकेटरचं आहे. आपल्याला हवे असणारे इंडिकेटर आपण या ठिकाणी लावू शकतो. यामध्ये काही इंडिकेटर हे आपल्याला चार्टवरती दिसतात तर यामध्ये काही इंडिकेटर आपल्याला चार्टवरती अशा प्रकारे दिसतील तर काही इंडिकेटर आपल्याला चार्टच्या खालच्या साईडला ओपन झालेले दिसतात. अलर्ट टूल वापरून आपण अलर्ट सेट करू शकतो. अलर्ट सेट केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. राईट साईडला असणाऱ्या फीचरमध्ये पहिले फीचर हे वॉच लिस्ट आहे. यामध्ये जाऊन आपण आपल्याला हवे असणारे स्टॉक ॲड करू शकतो. प्लस साइन वरती जाऊन आपल्याला हवे असणारे स्टॉक आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा एखादा स्टॉक आपल्याला वॉच लिस्टमध्ये नको असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही तो स्टॉक रिमूव्ह पण करू शकता. पहिलं टूल आहे ते लाईन साठीचे टूल आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही ट्रेंड लाईन, एक्सटेंडेड लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन काढू शकता. नंतर पुढील टूलमध्ये तुम्ही लॉंग आणि शॉर्ट पोझिशन, डेट तसेच प्राइस आणि डेट रेंज चेक करू शकता. समजा तुम्ही घेतलेली पोझिशन मध्ये तुम्हाला टार्गेट आणि स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यावेळी तुम्ही इथे जाऊन इथे तुमचा टार्गेट आणि स्टॉप लॉस म्हणजेच रिस्क रिवॉर्ड तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. तुम्हाला जर हे टूल डिलीट करायचे असेल किंवा तुम्हाला जर हे टूल रिमूव्ह करायचे असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डिलीट करू शकता. यानंतर असणार आहे ते प्राइस रेंज.
पुढील टूल आहे ते टेक्स्ट ऑप्शनचं टूल आहे. तुम्हाला जर कमेंट किंवा काही ॲड करायचं या ठिकाणी तुम्ही इमोजी वगैरे ॲड करू शकता. नेक्स्ट टूल जे आहे ते स्केलचं आहे. या ठिकाणी स्केलचा उपयोग करून तुम्ही तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.